नमस्कार मंडळी, कसे आहात? स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा पीक पाहणी या यूट्यूब चॅनलमध्ये। आज आपण आलो आहोत कृषी उत्पन्न बाजार समिती जालना या ठिकाणी। आपण आलो मोसंबी मार्केटमध्ये। या ठिकाणी त्या तिकडे बीट चालू आहे। आपण बीटद्वारे जाणून घेऊया मोसंबीचा बाजारभाव व पुढे जे शेतकरी बांधव आहे त्यांचे बी आपण विचार ऐकूया व्हिडिओमध्ये पुढे। या ठिकाणी आडत दुकान 47 डायमंड फूड कंपनी या ठिकाणी बीट चालू आहे। व्हिडिओद्वारे जाणून घेऊया आपण मोसंबीचा बाजारभाव पुढे। 25,600 26 100 27,000 100 28,000 28,000 भाई। 14 कुंटल 55 किलो के 28,100 14 कुंटल 55 किलो के 28,100 एक बार 28,100 दो 28,100 ढाई 28,100 करो दोना मौली सेट करना 28,100 1,21,000 55 85 कुंटल 85 किलो 5 टन 5 कुंटल 85 किलो 21 1,21,500 देगा तो 22 1,22,000 भाई 1,22,000 भाई 1,22,000 भाई 55 कुंटल 85 किलो 1,22,000 भाई 1,22,500 1,23 1,23,500 1,24,000 1,24,500 1,25,000 1,25,500 1,26,000 भाई 1,26,500 1,26,500 भाई 55 कुंटल 85 किलो 1,26,500 1,26,500 1,70,000 भाई 1,70,000 भाई 1,70,000 दो 1,70,000 बढ़ाई बोलना है सेठ किसी को 1,28,500 रुपये करना DFC करना 1,28,500 फोटो 28 अरे लेवना काय का लेव तुम हम लेंगे 27 तुम बोला 28 हम बोलते 9 कुंटल 19 100 20 100 21 100 21 900 21 200 21 300 400 21 400 21 500 600 21 600 21 700 22 100 101 900 200 300 400 400 500 600 600 780 780 2 1,40,000 1,05,000 1,19,000 1,20,500 1,20,000 1,20,500 1,20,500 वो 786 1,21,000 1,22,000 1,22,000 1,22,500 1,23,000 1,23,500 1,24,000 1,24,500 1,25,000 भाई 1,25,000 भाई 1,25,000 दो 1,25,000 रुपए करना ये 48,000 रुपये बोलते बंधु से 48,000 रुपये 48,500 रुपये। या ठिकाणी आपण नुकताच बीटद्वारे मोसंबीचा बाजारभाव जाणून घेतला व जे शेतकरी आहे त्यांनी या ठिकाणी मोसंबी आणली होती मार्केटमध्ये त्यांच्याकडून जाणून घेऊया आपण त्यांच्या मोसंबीला काय भाव लागला व त्यांची मोसंबी नवी आहे का जुनी आहे। पहिलं शेतकऱ्याचं आपण संपूर्ण नाव जाणून घेऊया। सुंदर विठ्ठल गायकवाड, राहणार मोजपुरी, तालुका जिल्हा जालना। बरं, तर आपण मोसंबी किती एकर क्षेत्रात लावले? 1 एकर मध्ये 1 एकर क्षेत्रात। तर किती वर्ष झाडे आपले? आपले 5 वर्ष झाडे। तर
आज माल आणला का मोसंबीचा? हो. किती माल होता आपला? आपला भरला 16 क्विंटल 30 किलो. 16 क्विंटल 30 किलो. तर काय भाव लागला सरासरी आपला? आपल्याला लागला 23चा भाव. 23,000 रुपये टन. हा. बरं बरं. शेतकऱ्याला कमीत कमी किती रेट पाहिजे मोसंबी तापुरती समजा इतर मला तुम्ही? शेतकऱ्याला मोसंबी 20च्या पुढेच जायला पाहिजे सरासरी. बरं बरं. तापुरती. हा तेव्हा पुरती मोसंबी. बरं बरं. या ठिकाणी जे शेतकरी बांधव आहे आपल्या मौजपुरीचे त्यांनी थोडक्यात खूप छानपैकी माहिती दिली. एक लाख 72,500 73,500 1,73,786 1,74 1,74,000 73 क्विंटल 35 किलो 1,74,000 1,74,000 रुपये 1,74,500 1,74,500 1,74,502 1,56,000 रुपये 1,05,000 रुपये 1,05,000 रुपये 1,05,000 रुपये 1,07,600 1,07,786 होता भाई बोल. या ठिकाणी आपण नुकतीच बीडद्वारे पहिलं जाणून घेतला बाजारभाव, पण आता पुढं जे आडत दुकानदार आहे राजू शेटपाखाली त्यांच्याकडून जाणून घेऊया. त्यांना बराच वर्षाचा अनुभव आहे. त्यांना बरंच दिवस या मोसंबी आडतमध्ये घालवले आहे. त्यांच्याकडून जाणून घेऊया आपण भविष्यात मोसंबीचं पोषण काय राहील, सध्या काय दर आहे त्यांच्याकडून जाणून घेऊया. आपलं संपूर्ण नाव सांगा पहिलं. राजेश पखाले. आपलं दुकान दुकान नंबर 27. तर सध्या काय दर राहील मोसंबीला? आता दर काय चालू आहे आता 20 ते 25 टन. हा 20,000 तर 25,000 लोक. बरं. तर मग आता सध्या आवक कमी आहे का जादा आहे? आवक ठीक आहे, ज़्यादा भी नहीं और कमी भी नहीं, मध्यम आहे. तर सध्या भाव वाढून कमी होईल भविष्यात? आता हेच भाव राहते, दसऱ्यानंतर वाढू शकते. दसऱ्यानंतर वाढू शकते. हां दसऱ्यानंतर. तर मग शेतकरी बांधवांना काय सल्ला देऊ शकतो तुम्ही समजा जाता? शेतकरी म्हणजे आता का पिवळा होत असन माल तर तोडून घेणे, हिरवा असन तर ठुणे. बरं. भाव लागन दसऱ्याच्या नंतर. बरं. या ठिकाणी जे आपला राजू शेटपाखाली आहे त्यांनी आपला थोडक्यात खूप छानपैकी माहिती दिली. या व्हिडिओमध्ये आपण इथं थांबूया. हा व्हिडिओ आपला आवडला असेल तर व्हिडिओ लाईक व शेअर करा व आपल्या पीक पाणी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया आपण अशाच नवनवीन व्हिडिओमध्ये. जय जवान जय किसान.